आमची परवानगी घेतल्याशिवाय कुणी घराच्या बाहेर जाणार नाही, कुणी घरात येणार नाही। वाघमारे मॅडम, अहो काय गरज नाही याची, कारण असल्या फुसक्या धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही। तरी माझी माणसं सक्षम आहेत त्यांना रोखायला। मग काय तर तसं बी महिला प्रदेश अध्यक्षाचं पोरग आहे, तेव्हा कुणाची हिंमत आहे माझ्या लेकाला हात लावायची? तुझी मदत नाही काय आम्हाला, उगा काहीतरी कारण काढून आजूबाजूला यायला बघू नकस। बघतेच मी माझ्या लेकाला कोण हात लावतंय ते। माया, अगं मंजू तिची ड्युटी करायला आली आहे इथं। हे बघ, आपण कितीही म्हटलं तरी वरून तिला तसे ऑर्डर्स आलेले असणार आहेत, तिला तिची ड्युटी करू द्या। बरोबर आहे पप्पा तुमचं, एकदम बरोबर आहे। करू दे वाघमारे मॅडम ना त्यांची ड्युटी। तसं बी अशी ढाल असताना कुणाची हिंमत होणार आहे माझ्यावर हल्ला करायची? खरंय। मी पुन्हा एकदा सांगते, पोलिसांना विचारल्याशिवाय कुणी घराच्या बाहेर जाणार नाही, कुणी घराच्या आत येणार नाही। मला माहितीये तुला या गोष्टींची सवय नाही, पण काही दिवस स्वतःच्या जीवाची काळजी म्हणून वायदा बाजूला ठेव आणि कायदा पाळ। ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणाल तसं। सत्या, असं कोण आहे साताऱ्यात त्याची एवढी हिंमत झाली? मला माहिती आहे कोण आहे ती। काय बळवंता, मला कसं माहित असणार कोण आहे ती, असं म्हणायचं होतं, ती चुकून तसं झालं। बलमा, जरा कोण आहे बघ। हा, आणि आपल्या पोरांना कामाला। हो बघतो। पप्पा, जसं आपण प्लॅनिंग केले ना तसंच अगदी व्हायला लागलं सगळं ओके मध्ये। ही दिवाळी बघा एकदम कशी ढंट्या टिरलेली होत्या पप्पा। बळवंता शांत हो, शांत हो जरा, उगाच जास्त एक्साइट होऊ नकोस। हे बघ, सत्यावर हल्ला होणार आहे ही खोटी बातमी आपण पसरवली आहे। हे जर सत्य आणि मंजूला कळलं तर काय होईल याचा विचार कर जरा। ढंट्या टिरलेलीच होईल की। हे जर कळलं सत्या पण हाणल मला, मंजू वहिनी पण हाणल, मम्मी पण हाणल, आणि हे तिघं का हाणतात म्हणून तुम्ही बी हाणशीला, तुमचं नाव येऊ नये म्हणून मोदी। म्हणूनच आता आपल्याला जास्त काळजी घ्यायला हवी। हे बघ, हे सत्य जर मंजूला कळलं तर मंजू माझ्यावर नाराज होईल आणि माझ्याशी पण बोलणं बंद करेल ती। पप्पा, तुम्हाला खरं खरं सांगू का, हे आज ना उद्या कळणारच आहे। आपण असं करू, यांचं आजच पॅचअप करू, म्हणजे आपल्याला टेन्शन नाही हो। नाही रे, हे मला ह्या अशा गोष्टी नाहीत जमत। ह्या गोष्टी मी आधी कधी केलेल्या नाहीत। हे प्लॅनिंग करणं, हे असं खोटं बोलणं मला नाही जमत आहे। काय हो पप्पा, आमच्या मम्मी सासूकडनं जरा शिका। त्यांनी PhD केली, PhD कटकारस्थान, खोटं बोलणं, लबाड बोलणं, छळ करणं याच्यात, आणि त्या घाबरत नाहीत कधी। आणि तुम्ही काय एवढं घाबरताय? अरे माझा स्वभाव वेगळा आहे, मला या गोष्टीचं आता टेन्शन यायला लागले। पप्पा, तुम्ही अजिबात घाबरू नका। तुम्ही फक्त ना सत्य आणि मंजू वहिनीकडे लक्ष ठेवा, त्यांना ह्यातलं काय कळतं का म्हणे एवढंच फक्त बघा, बाकीचं माझ्यावर सोडा। बाकीचं बघा, माझ्या विषयी कसे एकदम वाडी वाजतात। शांत आणि ह्या लोकांना संशय यायच्या आधी आता आपण इथनं निघू, कारण ह्या लोकांचं आता सगळीकडे लक्ष असणार आहे। आपल्याला जरा आता जास्त काळजी घ्यावी लागेल। चल निघ। मी इकडे जातो। हा, काय दादा, चहा कानवलं, चिवडा, चकली काय आणू? काय नको ना? गर्मी में काय तर म्हणे सत्यदाच्या जीवाला धोका आहे, पण एवढी कोणाची हिंमत असेल? सत्यदा एवढ्या लोकांच्या काळजात घर करू नये म्हणल्यावर त्याच्यावर जळणारे काही कमी नसतील। कुणी ना कुणी तर असेलच त्याच्या जीवावर उठलेलं, पण नक्की कोण असेल? हा, म्हणजे दुश्मन नाही असतील बघ त्यांचे, पण कोणास हमला बिमला करेल असं काही वाटत नाही बघ मला।
है का नाही? एक काम करा, समजा फस्त करा तुम्ही. तोच प्लॅन आहे आमचा. खाल्ला का नाकाचा शेंडा? हा ए सपने, तुका जर नाकाचा शेंडा पकडून का नाही तुला दिन फेकून इथनं. काय डस्कचा भाग आहे का नाही? खरा अजून तयार बी झाला नाही आणि तुम्ही हातात बसला दोघी जणी. अगं तू तर सून की ह्या घरची, तुला अक्कल आहे का नाही? देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खाता का कोणी? अहो पण घरची सून बी लक्ष्मीच असते की. ही सपनी उलट बोलायचं नाही. की तारीचा नेपेचा थोबड बघून माझ्या अंगाची आगात झाली. तसं बी आजकाल वरचीवर येणं जाणं बी वाढलंय त्यांचं. होय होय सपनाविनी, एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. मला बी काहीतरी गडबड वाटते बघा. उगा सत्याच्या जीवाचं कारण सांगून स्वतःचा स्वार्थ साधायला आले असणार ते नेबट मंजू वहिनी. हे कवे, सगळेजण काही तुझ्यासारखे नसतेच. मंजू वहिनी इथं सत्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी आलेत. त्या त्यांच्या ड्युटीवर आहेत. ए सरे, माझ्या घरात राहून त्या पुरीचं कौतुक वाटतं रे तुला? त्या पुरीचं कौतुक करायचं नाही, नाहीतर आत्ताच्या आता चालतं राहायचं इथनं. त्या नेबडीची सावली बी न काय मला माझ्या घरावर. माझा नाईलाज झाला म्हणून काही बोलले नाही मी. महिला परदेश अध्यक्ष आहे ना मी, त्याच्यामुळे मला थोडी लो ऑर्डर पाळावी लागती. हो मम्मी, लो ऑर्डर नाही, लो ऑर्डर, वकिलाची ऑर्डर वकिलाची. हा तेच. ही मुद्दाम काही ना काही कारण काढून इथे ही काय ठावा नाही का मला? आता सत्यावर हल्ला होणार आहे म्हणल्यावर हिचा बंदोबस्त काय कामाचं आहे? तेच तर. अहो सत्याच्या प्रोटेक्शन साठी असली लोकल पोलीस नाही, चांगली आर्मी बोलवली पाहिजे बघा. मी बी बघते ती आता इथं मुक्काम कसा करते ती. आणि तुम्ही दोघी जणी तुमच्या तोंडाचा पट्टा जरा कमी करा. पॅकेट बांधायच्यात लोकांना द्यायला लागा कामाला. लागा कामाला. असली कुठे थंडी असते होय. चांगली काढली रांगोळी. ए सपने, अगं इथं गारठ्यानं बर्फ व्हायला लागला. एक खाली लवकर. सपने, युवराज जेपीजी काय सॉरी. बसा पाटावर, मी उठणं लावून देते तुम्हाला. अगं मम्मी, माझ्या कंदी पेढीने जर मला उठणं लावलं तर ती जास्त स्पेशल असेल ना.